बायको म्हणून मला अर्जुनचा खूप जास्त अभिमान वाटतो. म्हणजे त्याचे ना सगळेच निर्णय, सगळे मार्ग त्याचे परफेक्टच असतात. मी जवळून पाहिलंय. आणि हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी त्याने खूप वर्ष खूप जास्त मेहनत घेतली आहे. अर्थात त्याला खूप लोकांनी मदत पण केली आणि आज त्याचं जे काही फळ मिळतंय ते तुम्ही सगळे बघताय. अर्जुन सर, तुम्ही पॉवर प्लॅन्टचा प्रोजेक्ट हाती घेतला. तुम्ही या प्रोजेक्ट बद्दल आम्हाला काय सांगाल आणि येणाऱ्या अडचणींवर तुम्ही कशी मात करणार आहात? नाही म्हणजे मी जेव्हा प्रोजेक्ट घेतला होता ना तेव्हा मला माहित होतं, मी गृहीत धरलं होतं की अडचणी या येणार आहेत, लोक आपल्याला त्रास देणार आहेत. पण माझा ना एका गोष्टीवर खूप विश्वास आहे. जगामध्ये जेवढी वाईट माणसं असतात ना तेवढी चांगली माणसं असतात. त्यामुळे आपला हेतू चांगला असला की झालं. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं, मग या पुरस्काराचा अधिक श्रेय तुम्ही कोणाला द्याल? नाही, मी मगाशी म्हणालो तसं माझ्या कारखान्यातल्या लहानातल्या लहान माणसापासून सगळ्यांना हे श्रेय जातं. ते आहेत म्हणून मी आहे, हा कारखाना आहे. ते जर नसते ना, त्यांनी जर ही प्रामाणिक मेहनत घेतली नसती तर मला हा दिवस पाहायला मिळाला नसता. पण मी आज एक गोष्ट नमूद करू इच्छितो. मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर ते म्हणजे माझी बायको मिसेस सावित्री अर्जुन कवठेकर. त्यांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे याचं सर्वात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल ना तर ते सावित्रीला जात. कमळाबाई लाट आणि कोण? जो प्रश्न तुला पडलाय ना तोच प्रश्न आम्हाला पडलाय. हा कमळाबाई लाट कोण, कुठे राहतो, काय करतो तेच शोधायचंय तुला. अहो, या जगात 100 कमळाबाई लाट असतील, त्यातून याला कुठं उलगायचं? ते तुझ्या हातात तो कागद आहे ना, नीट वाच. हा दाखला जरी जुना असला तरी त्या दाखल्यावर ज्या हॉस्पिटलचं नाव आहे ते अजून हयात आहे. तिथं जायचं, तिथं तुला इत्तंभूत माहिती मिळेल. वाटलंच असं कर, 2-4 हुशार साथीदार घेऊन जा तुझे, त्यांना कामाला लाव. आणि हा माणूस कोण आहे त्याला माझ्यासमोर हजर कर. आणि एक जरी धागा हाताला लागला ना तर हा विश्वंभर राशी खेळी खेळेल ना, सगळ्यांना तोंडात बोट घालायला लागेल. म्हणजे नक्कीच सावित्री कवठेकर यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? अजून त्यांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. नाही म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं कामाचं नियोजन, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहेत. हे असं काम कोणाला जमणार नाही. आणि मी मोकळेपणाने सांगेन बरं का की सावित्री या कंपनीचा भाग आहेत, ते आमचं भाग्य आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. त्यांची काम करण्याची पद्धत, विचार याच्या जोरावर त्यांनी इतक्या कमी वेळात इतक्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत. कामाच्या जोरावर त्यांनी विश्वास संपादन केला. त्या साखर कारखान्याच्या चेअरमन झाल्या, त्यांनी हा सगळा कारभार हाती घेतला. पण त्यांनी कारखान्याचं एका सुद्धा रुपयाचं नुकसान होऊ दिलेलं नाही. इतकं सगळं केलं त्यांनी माझ्यासाठी, या कंपनीसाठी, कारखान्यासाठी. थँक्स अ लॉट सावित्री. थँक्यू.